नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त आणि आनंदी असाल. आणि माझं म्हणाल तर आज मला खऱ्या अर्थाने वाटत आहे की माझी मॉर्निंग गुड झालेली आहे. कारण आजपासून मी माझ्या नियोजित रुटीनला सुरुवात करत आहे. सकाळी मी वेळेवर उठली. काल रात्री सोप भिजत घातली होती. आज सोपचे पाणी प्यायचे होते. त्यात 1 ग्लास पाणी ऍड केलं आणि आता सोपला मी उकळायला ठेवून देते. 5 ते 10 मिनिटं चांगलं खदखदून याला उकळायचं आहे. पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे. आता त्याला गाळून घेते. थोडं गरम गरमच हे पाणी प्यावं लागतं. एकदम कोमट किंवा थंड होऊ द्यायचं नाही. पाणी जरा जास्तच होतं आणि मला फिरायला जायला वेळ होत होता. कसं तरी फुंकून फुंकून मी पाणी पिलं. भराभरा पाणी संपवलं. मग निघाले फिरायसाठी. त्याआधी आपले वॉकिंगचे बूट घालून घेतले. फिरताना बूट घातलेलं मला वाटते केव्हाही बरं. चप्पल घालून फिरताना चप्पल कधी कधी स्लिप होऊन आपण पडू शकतो. म्हणून फिरायला जाताना नेहमी बूटच वापरावे. काल आमच्याकडे खूपच जोरदार पाऊस झाला. 1 ते 1.5 तासच झाला. मात्र भयंकर विजांचा कडकडाट आणि वारा पण खूप होता. असं वाटलं सकाळी सुद्धा येतो की काय. कारण आज मी जवळपास 15 ते 20 दिवसानंतर वॉकिंगला आलेली आहे. एवढ्या दिवसाच्या गॅप नंतर आपली सवय तुटते. त्यानंतर शरीराला आणि मनाला समजावून लवकर उठणे आणि वॉकिंगला जाणे म्हणजे दिव्य काम. जर पाऊस असता तर माझे रुटीन मी आजही सुरू करू शकले नसते. चला, नेहमीप्रमाणे वॉकिंग करून आली आणि चहा ठेवला. माझा मुलगा मला नेहमी रागवतो, मम्मी चहा बंद कर, चहा बंद कर. पण काय करणार, इतक्या वर्षाची सवय आहे, ती काही एवढ्या लवकर तुटणार नाही. आणि सकाळचा चहा तर हा पाहिजेच असतो. चहा ठेवला आणि मग अंगणात पाणी घालायला आली. अंगण खूपच खराब झाले होते पावसामुळे पण. आणि गाड्यांसोबत मग चिखल वगैरे येतो तर खूपच फरशा घाण झाल्या होत्या. तर आज मी अंगणातल्या फरशांना छान वॉशिंग पावडर टाकून म्हटलं घासून घ्यावं. म्हणून आज मी अंगणातल्या फरशांवर वॉशिंग पावडर टाकला आणि त्याला चांगलं ब्रशने घासून स्वच्छ केल्या. आपण अंगण छान दिसावं म्हणून अशा टाइल्स लावतो. पण त्याची देखरेखही आपल्याला तेवढीच करावी लागते. कधी कधी असं वाटतं त्यापेक्षा मातीचा अंगण केव्हाही बरं. किंवा साधी सिमेंटची फ्लोरिंगही असली तरी त्याची आपल्याला एवढी काही देखभाल करावी लागत नाही. या फरशांवर लवकरच धूळ माती दिसून येते. आणि आम्ही ज्या फरशा लावलेल्या आहेत त्यात असे दाणे दाणे आहेत, तर त्यामध्ये धूळ अगदी जाऊन बसून जाते. त्यामुळे मला महिन्यातून 1-2दा तरी ब्रशनी घासूनच फरशा स्वच्छ कराव्या लागतात. अंगणातलं काम आटोपलं आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे गंजात भात ठेवला आणि कुकरमध्ये वरण लावलं. फायनली या छोट्या कुकरची रिंग मार्केटमधनं मी घेऊन आलेली आहे. आता बरं पडतं या छोट्या कुकरमध्ये वरण लावायला. आज भाजीला तोंडले होते आणि मग त्याला मी पाण्यामध्ये टाकून घेतले. कापायच्या आधीच मी त्याला पाण्यामध्ये टाकून घेते. तोंडले काल सकाळीच आणलेले होते आणि ते बराच वेळ बाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे बहुतेक मला असे वाटत आहे की तोंडले पिकले असतील. बघते, जर जास्तच पिकलेले तोंडले निघाले तर मग मला काही त्याची भाजी करता येणार नाही. ते मला टाकूनच द्यावे लागतील. 1-2 थोडे पिकलेले असतील तर चालतात. पण जर जास्तच पिकलेले असतील तर पिकलेल्या तोंडल्यांची भाजी काही छान बनत नाही. 2-3च तोंडले पिकलेले निघाले, बाकी मग छान निघाले. तर मग मी त्याची भाजी केली. माझा स्वयंपाक आटोपला आणि मग नेहमीप्रमाणे मी गॅस शेगडी आणि गॅस ओटा पुसायला घेतला. नेहमीप्रमाणे गॅस ओटा पुसायचा म्हणून मी गॅस ओटा पुसायला घेतला. पण त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आज मला किचनची खिडकी, तिथली ग्रिल आणि काच आणि चिमणी सुद्धा पुसायची आहे. आणि आता दिवाळीचे फराळ, तेलकट तळणं वगैरे झालं तर चिमणी खूपच खराब होऊन गेलेली आहे. चिमणीला जी जाळी लागलेली असते ती खूपच चिकट झालेली आहे. पण परिवारात झालेल्या या घटनेमुळे आणि नंतर मग माझ्या तब्येतीमुळे खिडकीची आणि चिमणीची क्लिनिंग ही राहूनच गेली. करते करते करता करता ती डिले होतच जात आहे. किचनच्या खिडकीची क्लिनिंग मी आठवड्यातून एकदा करीत असते.
त्यासाठी मी गुरुवार हा दिवस फिक्स केला आहे. मी माझे कामाचे सर्व दिवस ठरवून ठेवलेले आहे आणि त्यानुसारच मी सर्व कामे करते. नियोजित पद्धतीने कामं केले की घर नीटनेटकं ठेवायला मदत होते. खिडकीची काच आतून छान व्यवस्थित पुसून घेतली. त्यानंतर मग मी चिमणी पुसायला घेतली. चिमणी आपण यासाठी लावतो की स्वयंपाक करताना होणारा तेलाचा धूर बाहेर निघावा. पण चिमणीच्या वर चिकट धूळ जमा होऊन जाते. तिची जाळी पण खराब होते. त्यामुळे चिमणीची स्वच्छता सुद्धा वेळेवेळेवर करावीच लागते. चिमणीच्या वरची क्लिनिक मी होममेड सोल्युशननी करते, ज्यात पाणी, विनेगर, खाण्याचा सोडा आणि लिक्विड डिश जेल टाकलेला आहे. ह्या सोल्युशननी चिमणीवर बसलेला तेलाचा चिकटपणा इझिली निघून जातो. सोल्युशनला व्यवस्थित स्प्रे करून घेतलं. त्यानंतर मग मी त्याला छान पुसून घेतलं. नंतर मग ओल्या फडक्याने आणि त्यानंतर मग कोरड्या फडक्याने चिमणी व्यवस्थित पुसून घेतली. चिमणीची क्लिनिंग झाल्यानंतर मग मी बाहेर गेली. बाहेरून पण मला खिडकीची काच आणि ग्रिल पुसायची होती. होममेड सोल्युशन मी ग्रिलवर आणि काचेवर परत स्प्रे केलं आणि मग ओल्या फडक्याने आणि मग त्यानंतर कोरड्या फडक्याने ग्रिल आणि काच व्यवस्थित पुसून घेतली. किचनची खिडकी गॅस शेगडीच्या वर असल्यामुळे स्वयंपाकाचा तेलकट धूर खिडकीच्या ग्रिलवर जाऊन बसतो. त्यामुळे ग्रिलची क्लिनिंग आठवड्यातून एकदा करणे खूप आवश्यक असते. त्याकडे दुर्लक्ष केलं तर ग्रिल दिवसेंदिवस जास्तच घाण होते. मग ती अजिबात चांगली दिसत नाही. म्हणून आठवड्यातून एकदा क्लिनिंग केली तर ती जास्त खराब होत नाही आणि स्वच्छ करायला पण जास्त कष्ट पडत नाही. आज माझे काम जरा उलटे उलटेच सुरू आहे. मगाशी मी चिमणी वरून स्वच्छ केली, खालून स्वच्छ करायची होती, पण म्हटलं आधी बाहेरून खिडकी स्वच्छ करून घ्यावी. ती झाली. आता चिमणी खालच्या भागातून स्वच्छ करून घेते. आधी सर्वीकडे मी स्प्रे करून घेतला, नंतर चिमणीची जाळी काढून घेतली. जाळीला सिंक मध्ये ठेवून त्यावर मी खाण्याचा सोडा टाकला आणि 2-3 झाकण मी त्यावर विनेगर टाकलं. जुन्या टूथब्रशनी जाळीवर सर्वीकडे मग ते पसरवून घेतलं. सिंकला जाळी लावून ब्लॉक करून घेतलं आणि सिंक मध्ये मग मी पाणी भरून घेतलं. या पाण्यामध्ये मग मी जाळी ठेवून घेतली आणि वरून मग मी गरम पाणी त्यात ओतून ठेवून दिलं. गरम पाणी टाकल्यानंतर मग मी त्यात विम जेल टाकून घेतलं. आता कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला गरम पाण्यामध्ये ह्या जाळीला भिजवून ठेवायचं आहे. अर्ध्या तासात मी माझे बाकीचे कामे आणि आंघोळ आटपून घेतली. त्यानंतर मग मी जाळीची स्वच्छता करायला घेतली. वरच्या साईडची बाजू थोडी प्लेन असते, तर तिथली स्वच्छता मी स्टीलच्या घासणीने केली. पण आतली बाजू ही डिझाईन असते, त्यामुळे तिथली स्वच्छता मी ब्रशनीच केली. ट्रे पण व्यवस्थित घासून स्वच्छ करून घेतला. बेकिंग सोडा, विनेगर आणि लिक्विड जेल आणि सोबत आपण गरम पाणी टाकून ठेवलं, त्यामुळे याचा चिकटपणा हा लवकर निघून जातो आणि जाळी लवकर स्वच्छ होऊन जाते. बघा, जाळी आता छान स्वच्छ झालेली आहे. त्यानंतर मग मी चिमणी स्वच्छ करायला घेतली. चिमणीला पण मी आधी स्प्रे करून ठेवलं होतं, त्यामुळे याच्यावर जे फोडणीचे शिंतोडे उडले होते ते लवकरच क्लीन होऊन गेले. तुम्हाला दिसत असेल, चिमणीच्या आतमधली जी व्हील आहे ती बघा किती काळी झालेली आहे. पण तिची स्वच्छता करणं एवढं सोपं नाही आहे. एखाद दिवशी तिची पण स्वच्छता करून घ्यावी लागणार आहे. तसं माझी चिमणी ऑटो क्लीन असते. एकदा ऑटो क्लीन करून बघते. जर व्यवस्थित क्लीन झाली तर ठीक, नाहीतर मग तिची पण स्वच्छता करून घ्यावीच लागणार. मगाशी मी म्हंटल ना, माझे काम सर्व उलटे उलटे होत आहे. शेगडी क्लीन करायच्या आधी मला चिमणी क्लीन करायला पाहिजे होती, पण मी आधी गॅस शेगडी आणि ओटा क्लीन करून घेतला होता. त्यानंतर मग माझं चिमणीकडे लक्ष गेलं. मग मी चिमणी क्लीन करायला लागली. चिमणीवरती मी स्प्रे केला होता, तर त्या स्प्रेचं पाणी, परत पुसताना जे घाण पाणी होतं ते पाणी गॅस शेगडीवर आणि ओट्यावर परत पडलं आणि शेगडी आणि ओटा परत घाण झाला. तर मला गॅस शेगडी आणि ओटा हा परत पुसावा लागला. कामं आटोपली. मग मला दळण आणायचं होतं, पण दळण यावेळेस मी गव्हाचं नाही आणत आहे. यावेळी मी मिक्स धान्याचं दळण घेऊन येत आहे. माझा मुलगा म्हणतो की आता गव्हाच्या पोळ्या नाही खायच्या, आपण मिक्स धान्याचं दळण आणूया आणि त्याच्याच पोळ्या खाऊया. तर मिक्स धान्यामध्ये मी इथे जवळपास 1.5 किलो ज्वारी घेतलेली आहे, अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे, चणे, काबुली छोले, रागी, मका, उडीद आणि मिलेट ह्या वस्तू मी एक एक पाव घेतलेल्या आहेत. ह्या सर्व धान्याचं एकत्र करून आता मी दळण घेऊन येणार आहे. तशा या पिठाच्या पोळ्या तर नाही बनणार, भाकरीच बनणार. तर या भाकरी खायला कशा लागतात हे मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.